आज काय करतेस? रव्याचा केक बनवूया. चला आता घरी बसल्या बसल्या रव्याचा केक बनवूया. मुलांना पण तो खूप आवडतो. तर इथे हे बघा 1 वाटी रवा घेतला आहे. त्यामध्ये हे बघा हा कप मिळतो ना, रेडीमेड दही आणलेला आहे. ते दही घालून घेऊया हे बघा सर्व. त्याचबरोबर हे बघा अर्धी वाटी मी साखर घालून घेते. घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा मी असं मिक्स करून आता 15 मिनटं असं झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. तर हे बघा 15 मिनटं झालेली आहेत. आपण रवा दुधामध्ये दह्यामध्ये भिजवून ठेवला होता. आता मी तो मिक्सरला लावून घेते. त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे किंवा बटर. हे बघा मी छोटी 1 वाटी तूप घालून घेतलं वितळून. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेते. यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेते आहे मिक्सर. हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व फिरून घेतलं आहे आणि आता बाउलमध्ये आपण काढून घेऊ. थोडा आपल्याला घालायचा आहे इथे पाव चमचा. त्याचबरोबरची आपल्याला 1 चमचा हा बघा. त्याचबरोबर हे बघा मी इथे पायनॅपल एसेन्स घालते. तुम्हाला जे आवडत असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता. करून घ्यायचा आहे. माझ्याजवळ हा छोटा चमचा आहे त्यानेच मी मिक्स करते आहे. बीटर असेल तर बीटरने मिक्स केलं तरी चालेल. फ्रुटी आहे ते मी त्यामध्ये घालून घेते. जवळ ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता. ते बघा आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छानपैकी रवा केक बनतो. मुलांसाठी आता सुट्ट्या पडल्या आहेत तर मुलांसाठी हे केक घरच्या घरी तुम्ही बनवून देऊ शकता. ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि केक टीनमध्ये आपण टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपण आता त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलं आहे आणि थोडं तूप लावून घेतलं आहे. तर यामध्ये आता सर्व हे मिश्रण घालून घेतो. फक्त हे बघा व्यवस्थित असं मिश्रण ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा मिश्रण मी सर्व टाकून घेतलं आहे केक टीनमध्ये. आता बघा थोडं आपण टॅप करून घेऊया. एअर बबल निघून जाण्यासाठी हे बघा घालून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा हे बघा माझ्याजवळ एअर फ्राय आहे त्यावरती मध्ये मी ठेवणार आहे. ब्रेक करून घ्यायचा आहे. ब्रेक होऊ शकता. हा बघा रवा केक बनवून तयार झालेला आहे आणि हा बघा व्यवस्थित बनलेला आहे. तुम्ही बघू शकता हा बघा. तर आता मी तुम्हाला काढून दाखवते बाहेर. तर तुम्ही बघू शकता हे बघा केक बाहेर काढून दाखवते.